नमस्कार वकील साहेब. या तुमचो निरोप गावलो, भेटाक बोलयल्यात म्हणा. तसोच इलय. बोला, काय काम काढल्यात पामराकडे? आपण आमच्या ऑफिसमध्ये जाऊन बोलूया का? हय बोला, काय हरकत आ? नाही हरकत नाही, पण तिथे जरा व्यवस्थित बोलता आलास. माका जरा हय दुसरा काम असा. तुमका भेटान झाला ता झाला का थंय जातलं. ठीक आहे, इथंच बोलूया. बोला, काय झाला? तुमचं चेहरा असो काय दिसता? हो, आजपर्यंत मी या नायकांना सोडलं. हा दत्ता माझ्याशी कसाही वागला तरी मी माझ्यावर संयम ठेवला. मी मनात आणलं असतं तर या लोकांना कधीच घराबाहेर काढलं असतं, रस्त्यावर आणलं असतं. पण नाही केलं, संयम ठेवला. पण आज तर या लोकांनी कहर केला. प्रकरण लय तापलाला दिसता. काय झाला काय असा? अहो, मी या नायकांच्या घरी गेलो. दोघे भाऊ माझ्याशी बोलत होते, माधव आणि दत्ता. काय बोलले? अहो, तेच सुषमाच्या लग्नाबद्दल. मग ते काम झालं तर मला जमीन देण्याचं आमिष पण दाखवलं. इथंपर्यंत सगळं व्यवस्थित होतं, सगळं शांतपणे चाललं. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या महत्वाच्या कागदपत्राची फाईल बसल्या जागी नाहीशी झाली. अशी कशी नाहीशी होय? अहो, पण झाली. आणि नंतर लक्षात आलं की त्या सगळ्या कागदपत्रांचे तुकडे तुकडे करून टाकलेत. काय तुकडे तुकडे झाले? होय, माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली आहे. त्यांना असं सोडणार नाही मी. त्यांना कायदेशीर जागा दाखवीनच. त्यांचं घरदार, दागिने, जमीन काही एक मिळू देणार नाही. पण मला तुमची पण मदत हवी आहे त्या लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी. नाही नाही साहेब, मग दुसरा काय सांगा, पण त्या नायकांच्या घराचा काय सांगू नको. काय म्हणजे तुम्ही मला मदत करणार नाही? ह्या बाबतीत तरी नाही. ता घर भयानक झालेला आता. वाईट शक्ती घुसल्यात थंय, याड घुसला थंय. आणि आज मुआशा काय होय सांगू घेवचा नाही. माझा ऐकशात? नाद सोडा त्या घराचो. पाणी सुद्धा पिऊ नको तुम्ही त्या घरातला. नाहीतर कागदपत्रांचे तुकडे तुकडे झाले तसे तुमचे होती. चिंदियो चिंदियो होती. आणि वायत झोपा, बरा वाटत. छायाताई, माझा ऐकशाल? आज तुम्ही हयच निजा. रात्रीच्या उठल्यो तर कोणतरी लक्ष देऊक वयाना. होय गो, मी हयच निसतले. आणि बाकी काय लागला तर हाक मारा. होय गो, अगो माझी आवस असा ती. माका पण काळजी वाटता तिची. तसा नाही हो, पण आये खासा कधी बघितलेला नाही ना. या बघ, तू तुझी काय जी कामा उरली होत ना ती कर जा. मी बघतोय तिच्याकडे. वय आई घे. मला ना आईचं खूप टेन्शन आलं. अभिता, रिलॅक्स. आपण आहोत ना सगळे. आजीला काही होऊन देणार नाही आपण. मामा सांगत होती आजीला ट्रीटमेंटची गरज आहे. अरे पण बाकी सगळेजण म्हणतात हे काहीतरी भलतंच आहे. मला ना काय करू तेच कळत नाही. एका बाजूला निलिमा वहिनीवर पण विश्वास बसतोय आणि घडणारे प्रकार बघितले
तर काय बरोबर आणि काय चुकीचं हेच कळत नाही. माझंही असंच झालंय. चाय अरे वा, चहाची खूप गरज होती. आणि घेवा घेवा. अर्चित भाऊ, तुमका चाय हवी? हा नको. बरं झाला, एक कप विसरलेलो आहे. घ्या, चांगली आहे ना? आईने सांगितलंय आज कुणीच घराबाहेर पडू नका म्हणून. का? अरे आज अमावस्या आहे ना. हा, आज बाहेर नाही पडायचा. आणि तुझं काय? माका काय नाही, माका चालता. पण घरातनं बाहेर का पडायचं नाही? बाहेर नाही पडायचा, बरा नसता त्या, धरतात आपल्या. आणि एकदा धरल्याने ना की सोडत नाही झाड. झाड म्हणजे कोण? आपण. काय? अभिभाव, आपल्याकडे तर शिगमॅक सोंग लिहिली ती माहिती आहेत ना? हो. त्याचं काय? हा, तर ती सोंगा दशावतार करतात ना, तर असेच दशावतार करू गेलेली. अमावस्येचा दिवस होतो, अमावस्येचा दिवस. तशी चालत चालत गेली, थंय पोचली. थंय अशी माणसांची गर्दी होती. दुकानं लागलेली, खाज्याची दुकानं होती, भाज्याची दुकानं होती. भाज्याचं वास सुटलेलो आलंय. आणि मग थंय गेली, त्यांनी दशावतार केल्यानी दशावतार झालो. सकाळच्या कोंबडो हरवलो, तेव्हा त्यांना कळला माणसांची गर्दी नव्हती, दुकानं नव्हती, भाज्याची दुकानं नाही, खाज्याची दुकानं नाही, काय नाही, जंगल होता नुसता, नुसता जंगल. अमाशा होती ना तेव्हा, काय नव्हता. मग एकाक धरल्या. सकाळी तो घरात गेलो तेव्हा घाम फुटलेलो, ताप फडफडून येत होतो नुसतो. ते काय केलं आवरत नव्हतं कुणाच्या. मग ते कसं बांधून ठेवल्यानी. आता अमावस्या येली ना, अमावस्या येली की तो कोणाक आवरत नाही, मग बांधून ठेवतात. आणि मग एक दिवस गेलो अमावस्याच होती ना, अमावस्यकच गेलो. काय? गेलो तो अमावस्यकच, म्हणून अमावस्येचा बाहेर नाही पडायचा. चला मी जातोय. तू कुठे निघालास? बाय. अरे पण आज अमावस्या आहे ना. आज काय तर माका काय माहित. जाते मी आज अमावस्या. अण्णांनी तसं लिहून ठेवलेला हा. त्याचा लग्न होईपर्यंत तो घरात राहील, पण जर आपण लग्न लावून दिला तर त्या अवधाचा घराबाहेर जाईल. माका माझो वाटो मिळत, तो मिळाल्याशिवाय मी या घरातून बाहेर पडणार नाही. कोण आता आहे? हा एक आजार आहे आणि ह्याच्यावर वेळीच उपचार केले नाहीत तर त्रास होईल हो तुम्हाला. तुम्ही अगदी बऱ्या व्हाल, कसलेही भास होणार नाहीत तुम्हाला. फक्त आपण लवकरात लवकर डॉक्टरकडे जाऊया. निलिमा,